देशाच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येते। आम आदमी पक्षाचे 7 राज्यसभा खासदार आता अधिकृतपणे भारतीय जनता पक्षाचे सदस्य झालेत। या बदलामुळे राज्यसभेतील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदललेली आहेत। 24 एप्रिलला आम आदमी पक्षाचा त्याग करून या 7 खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्यामुळे आता भाजपचं राज्यसभेतील संख्याबळ वाढून ते 113 वर एकाच वेळी 7 खासदारांनी पक्षांतर केल्यामुळे आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसलाय। तर दुसरीकडे राज्यसभेमध्ये भाजपची पकड ही आता अधिक मजबूत झालेली आहे। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। या संदर्भातले अधिकचे तपशील, सविस्तर तपशील शिवाजी यांच्याकडून। शिवाजी, की अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाची इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली। एकीकडे दारू घोटाळा प्रकरणामध्ये अरविंद केजरीवाल यांची केस न्यायालयामध्ये आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं गेलं तर 7 खासदार आम आदमी पक्षाला सोडून गेल्यामुळे एक मोठा फटका बसलेला आहे आणि भाजपची ताकद राज्यसभेमध्ये वाढलेली आहे। साधारण 113 खासदार भाजपचे झालेले आहेत। पूर्वी 106 होते, त्याच्यामध्ये 7 एकत्रित आल्यामुळे 113 ही संख्या झालेली आहे भाजपची। एनडीएची संख्या 150 पर्यंत पोहोचले, त्यामुळे राज्यसभेमध्ये भाजपचा किंवा एनडीएचा बहुमताचा आकडा पार केलेला आहे। ही एक बाब या निमित्ताने समोर येते आणि मर्जरला एक प्रकारे मान्यता मिळाल्यामुळे पुढील न्यायालयीन लढाई आता ही नावापुरतीच असेल असं एकंदरीत पाहायला मिळतंय। मात्र विक्रांत, ही लढाई इथेच थांबत नाही, कारण हे जे 7 खासदार गेलेले आहेत ते अर्थ आणि बौद्धिक बळ हे पक्षाला पुरवणारे खासदार होते आणि यामुळं या खासदार गेल्यामुळे आगामी पंजाबमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला एक मोठी ताकद मिळणार आहे। आम आदमी पक्षाला एक मोठा तोटा होऊ शकतो। याचं कारणच असं आहे की पंजाबमध्ये जी आम आदमी पक्षाची घडी बसवली होती त्याच्यामध्ये राघव चड्डा आणि संदीप पाठक हे थिंक टँक म्हणून समोर आले होते। त्यांनी त्यांची स्ट्रॅटेजी वापरून पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला विजय मिळवून दिला होता। आता ही थिंक टँक तिकडे गेलेली आहे। अशोक मित्तल सारखे जे आर्थिक पाठबळ देणारे राज्यसभा खासदार आहेत तेही तिकडे गेलेले आहे। त्यामुळे आम आदमी पक्षाला एक मोठा फटका बसलेला आहे। दुसरीकडे जर पाहिलं गेलं तर दिल्लीमध्ये त्यांच्या पक्षाच्या वतीनं जे बौद्धिक विचार मांडणारे, समाज माध्यमांसमोर येऊन पक्षाची भरी बाजू मांडणारे हे लोक सोडून गेलेले आहेत। त्यामुळं एक प्रकारे भाजपला फायदा होणार आहे, आम आदमी पक्षाला तोटा होईल। मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या सगळ्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा हा असणार आहे की आम आदमी पक्षाला विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी आणखी काही झटका बसतो का? कारण विधानसभा निवडणुकीच्या अगोदर जर आपण पाहिलं तर अनेक आमदार जे आहे आम आदमी पक्षाचे, जे राघव चड्डा आणि संदीप पाठक यांच्या ताकदीने आतापर्यंत मोठे झालेले आहेत, त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जातो का? आणि भाजपमध्ये प्रवेश दिला गेला तर आम आदमी पक्षाला ऐन निवडणुकीच्या तोंडावरती एक मोठा फटका जो आहे तो मिळू शकतो। दुसरीकडे एक बाब याच्यामध्ये आहे की काँग्रेसला देखील या निमित्ताने एक विन विन सिच्युएशन पाहायला मिळते। कारण आम आदमी पक्ष ज्या पद्धतीने अलीकडच्या काळात काही राज्यांमध्ये आपलं डोकं वर काढत होता आणि विचारधारा म्हणून जर पाहिलं गेलं तसं आम आदमी पक्षाची ठराविक अशी विशिष्ट विचारधारा नाहीये। सेक्युलरिझमच्या नावाने ते मध्ये मध्ये सांगत असतात, मात्र तशा पद्धतीची विचारधारा नाहीये। त्यामुळे ज्या ठिकाणी आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि भाजप अशी लढत होते त्यावेळेस मतांचं विभाजन होण्याची भीती जी आहे ही सातत्यानं समोर येते। आता या सगळ्यामध्ये जेव्हा आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल अडचणीत आहेत त्यानिमित्ताने काँग्रेसला कुठेतरी पंजाबमध्ये आपली ताकद पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याला संधी आहे। गेल्या निवडणुकीमध्ये 117 पैकी 92 जागा या आम आदमी पक्षाला मिळाल्या होत्या आणि 10 ते 12 जागावरती काँग्रेसला समाधान मानावं लागलं, तर ज्या ठिकाणी काँग्रेसची सत्ता होती। तर हा एक विषय आहे की ज्यामध्ये काँग्रेसला देखील विन विन सिच्युएशन आहे। दुसरं एक राज्य आहे गुजरातमध्ये, ज्या ठिकाणी आम आदमी पक्षाने मोठी ताकद लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या ठिकाणी देखील आगामी वर्षी निवडणुका आहे, त्या ठिकाणी देखील मोठा फटका जो आहे आम आदमी पक्षाला बसताना पाहायला मिळतो आहे। काँग्रेस त्या ठिकाणी ग्राउंड झिरोवरती गेल्या अनेक वर्षापासून सत्ता नसल्यानं आपल्याला फारशी पाहायला मिळत नाही। त्यामुळं नाही, खरं शिवाजी, तुम्ही एवढ्या सगळ्या शक्यता बोलून दाखवलेल्या आहेत। बरेच परिणाम या एका घटनेमुळे होणार आहेत। देशाच्या राजकारणात, देशातल्या अनेक राज्यांच्या राजकारणामध्ये बरेच परिणाम होऊ शकतात, होणार आहेत। नेमके काय काय परिणाम होत आहेत आपल्याला भविष्यात दिसतीलच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या संस्थांना।